1 जून पासून या गोष्टी बदलणार, ज्याचा थेट परिणाम हा तुमच्या खर्चावर होणार। सर्वात मोठा बदल यूपीआय पेमेंटमध्ये होणार आहे। बनावट यूपीआय आयडी वरून होणारी फसवणूक रोखण्यासाठी आता कोणालाही पैसे पाठवताना समोरच्या व्यक्तीचे बँकेत नोंद असलेले खरे नावच हे स्क्रीनवर दिसणार। दुसरीकडे एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर होणार असून दर वाढणार की कमी होणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय। तसेच रेल्वे प्रवाशांसाठी ही मोठी अपडेट ही समोर आली आहे। ट्रॅक अपग्रेडेशनच्या कामामुळे तब्बल 77 गाड्या या रद्द करण्यात आल्यात, तर अनेक रेल्वेचे मार्ग आणि वेळाही बदलण्यात आलेत। याशिवाय पॅन कार्डच्या नियमांमध्येही बदल झाला असून आता बँकेत 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम ही जमा करण्यासाठी पॅन कार्डची गरज राहणार नाही। मात्र मोठ्या प्रॉपर्टी व्यवहारासाठी ते अजूनही बंधनकारक असेल। सोलार पॅनल क्षेत्रातही नवीन नियम हे लागू होणार आहेत। सरकारी सबसिडी असलेल्या प्रकल्पांमध्ये आता फक्त प्रमाणित सोलार पॅनलच वापरता येणार आहे, त्यामुळे काही ठिकाणी सोलार पॅनलच्या किमती या वाढण्याची शक्यता आहे। तसेच एटीएम शुल्क, एफडी व्याजदर, पेट्रोल डिझेलचे दर आणि ईएमआय बाबतही नवे बदल घडू शकतात। तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्येही मोठी वाढ होऊ शकते। त्यामुळे हे 7 मोठे बदल तुमच्या दैनंदिन आयुष्यावर आणि बजेटवर परिणाम करू शकतात। तुम्हाला याबद्दल काय वाटतं, कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा।